स्वप्नांती त्यांनी समझोता केला आणि मुस्लिम मुंबईकराला उद्धव ठाकरे निघाले की आम्ही जिंकलो तर आम्ही परत मस्जिदीवर ते भोंगे चालू करू आणि या मुंबईला मराठी मुंबईच्या नावाने मुस्लिम मुंबई बनवण्याचा उद्धव ठाकरेंचा कारस्थान मुंबई पराकरांनी त्यांना धडा शिकवला। आता मी कशाला हो, माझा पोरगा नील सोमय्यांनी पण उद्धव ठाकरेची इज्जत काढून त्याच्या हातात दिली। संजय राऊत आणि तेवढ्या मोठ्या मोठ्या बाता करत होत्या त्या दिनेश जाधव उद्धव ठाकरेचा उमेदवार त्याला 6000 मतं मिळाली। 14000 मताधिक्याने नील सोमय्याला 20000 आणि उद्धव ठाकरेला 6000। काय बात जास्त बोलायची गरज नाहीये। सर या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झाले ते मनसेचं झाले, त्याबद्दल काय सांगाल? असे या निवडणुकीत राज ठाकरेचा मनसेचं समापन होत आहेत। पुढच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेच्या सेनेचं पण समारोपच होणार, कारण यावर्षी परत त्यांनी चिटिंग केलं। 1/3 मुस्लिम मतं उद्धव ठाकरेला जेवढी मतं मिळाली आहेत त्यातनं 1/3 बांगलादेशी मुस्लिम मिया भाईची आहेत। त्यातनं ज्यावेळी लोकांना कळेल ना त्यावेळी माझा मराठी हिंदू पण जागा होणार। तुमच्या पक्षाचा दावा होता की याच निवडणुकीमध्ये ठाकरेंचा पक्ष संपून जाईल, त्यांना आकडे मिळायचे नाही, पण आता त्यांचे आकडे त्या मानाने बरे दिसतात, म्हणजे कमी जरी आम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते झालं ना। मी तर निवडणुकीच्या आधीच म्हणालो होतो की अभी अल्लाह के हवाले खुदा बचाए, तर उद्धव ठाकरेला ते मुस्लिम मिया भाईचा खुदानी वाचवलं। त्यानंतर महत्वाची बातमी, मुंबई वॉर्ड क्रमांक 159 मध्ये मतमोजणी खरं तर आता बंद झाली आहे। मुंबई बूथ क्रमांक 10 मधील मतमोजणी बंद झाल्याची महत्वाची या क्षणाची अपडेट समोर येते। मशीन बंद पडल्यानं निकालाला उशीर होतोय आणि आता अनेक उमेदवार निकालाची प्रतीक्षा करतायत। पाडू यंत्र कनेक्ट करूनही मतमोजणी अजून सुरू झालेली नाहीये। या क्षणाची महत्वाची अपडेट कृपा। निश्चितच मेघना, खरं तर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणचे निकाल देखील लागलेले आहेत, मात्र मुंबईत कुठेतरी संथ गतीनं मतमोजणी सुरू आहे। पुण्यातली ही अपडेट आपण पाहतोय। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा देखील या ठिकाणी विजय झालेला आहे, मात्र मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। मनसेला हा मोठा धक्का या ठिकाणी समजला जातोय। पुण्यात काही शहराध्यक्ष जिंकून आलेले आहेत तर काहींचा मात्र पराभव झालेला आहे। पुण्यात मुंबईतील आपण हे ग्राफिक्स पाहतोय मेघना। निश्चित भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत 97 जागा मिळाल्या, शिवसेनेला 30, राष्ट्रवादी अजित पवार 1 तर काँग्रेसला 15, युबीटीला 64, शरद पवार यांना खातं उघडता आलं नाहीये। मनसेला 9 जागा मिळाल्या तर इतर 11 जागा। मुंबईचा निकाल आपण पाहिला ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईत अनेक दिग्गजांना खरं तर फटका बसल्याचं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी घराणेशाहीला छेद देत मतदारांनी नाकारल्याचं स्पष्ट पाहायला मिळालं। यंदा काही करून मुंबई मनपावर विजय मिळवायचाच असा चंग बांधून खरं तर कृपा भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती आणि त्याच दिशेनं भारतीय जनता पक्षाचा प्रवास आपण पाहिलाय। परभणी महापालिका निवडणुकीचा निकाल पाहूयात कृपा। भाजपला 14 जागा या ठिकाणी आतापर्यंत मिळाल्या, तर शिंदेच्या शिवसेनेला मात्र एकही जागा मिळालेली नाहीये। उद्धव ठाकरेंच्या शिवसेना 18 जागा मिळालेल्या आहेत। मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र गड राखता आलेला नाही आतापर्यंत। इतर जागा आहेत 5। या ठिकाणी अहिल्यानगरचा आपण आतापर्यंतचा निकाल पाहतोय। भाजपला आतापर्यंत 25 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 10, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतं। 27 जागा आतापर्यंत मिळालेल्या आहेत। तर हे ग्राफिक्स आपण पाहतोय आता वसई विरार महापालिकेचं हे दृश्य पाहतोय। भारतीय जनता पक्षाला 43 जागा मिळाल्यात, शिंदेच्या शिवसेनेला 1 तर इतर 71 जागा। इतर अर्थातच हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडीला मोठं यश वसई विरारमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाले। वसई विरारमध्ये पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीचाच महापौर बसणार हे चित्र आता स्पष्ट झाले कृपा। जे निश्चितच आणखी एक ही ब्रेकिंग समोर येते। ठाण्यात राजन विचार यांच्या पत्नीचा पराभव झालेला आहे। प्रभाग क्रमांक 12 मधून राजन विचार यांच्या पत्नी मात्र या ठिकाणी पराभूत झालेल्या आहेत। भाजपच्या काजोल किशोर गुणीजन यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। ठाण्यात मात्र राजन विचार यांना हा पराभव पत्करावा लागलाय। त्यांच्या पत्नीचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। गड कुठेतरी त्यांना राखता आलेला नाही।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.